रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 6 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 65वा दिवस आहे आणि आम्ही आहोत बुधनी या ठिकाणी. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30. काल आम्ही एका आश्रमात थांबलो होतो, पण तिथे खूप जास्त गर्दी झाली होती, त्याच्यामुळे रात्रीच आम्ही सगळं पसारा उचलला. 7 वाजता दुसऱ्या आश्रमात आल्यानंतर इथे थांबलो. त्यानंतर भोजन प्रसादी करता करता आम्हाला 10:30 वाजले. त्यानंतर मग सकाळी उठायला 6 वाजले. मग प्रत्येकाचे स्नान, एकच टॉयलेट आणि एकच बाथरूम होतं. मग स्नान टॉयलेट सगळं करत करत आता 7:15 वाजलेले आहेत. तर आम्ही आवरलेलं आहे, स्नान वगैरे झाले आणि शेजारीच नर्मदा मैयाचा घाट आहे, तर आम्ही घाटावर जाणार आहोत आरतीला. तर चला निघूयात. इथे मंदिर आहे. प्रभू रामचंद्र, सीता मैया आणि लक्ष्मण. नर्मदे हर. इकडे नर्मदा मैया, नर्मदे हर. इकडे चित्रगुप्तजी महाराज, नर्मदे हर. इकडे आहेत लड्डू गोपाल, नर्मदे हर. ते मंदिरा शेजारीच वैष्णवी माता यांचं ज्या आतून भुयारातून दर्शन आहे. तर छोटंच आहे, तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. तर त्या छोट्या दाराच्या आतून आम्ही आलेलो आहोत आणि आतली जर बाजू बघितली तर वरती पूर्णपणे स्लॅब आहे. तर आपल्याला खाली वाकूनच यावं लागणार आहे, कारण की देवाच्या दरबारात यायचं म्हटलं की अहंकार, आपला जो इगो, जे काय असेल ते सगळं इथं खाली ठेवून यावं लागतं. येता सिंधूच्या लहरी, नम्र होता जातीवरी, तुकोबारायांचं प्रमाण आहे. तर आपण देवींचं दर्शन घेऊयात. नर्मदे हर. इकडे आहेत मा वैष्णवी देवी, नर्मदे हर. तर शांतादेवी आश्रमाच्या बाहेर आम्ही निघलो आणि निघाल्यानंतर इथे खालीच समोर मैयाचा घाट आहे, तर खाली जातोय आम्ही. नर्मदे हर. घाट उतरून आम्ही खाली आलेलो आहोत. तर इकडे झालेलं आहे आपल्याला नर्मदा मैयांचं दर्शन. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. घाटावरती पूजा वगैरे केली आणि निघालेलो आहोत आता पुढच्या मार्गाने बुधनीवरून बांद्राभानला जाण्यासाठी. मध्ये पुढे आल्यानंतर या बाबांनी चाय प्रसादीसाठी थांबवलं. चाय प्रसादी घेतली, प्रसादी घेतली आणि पुढे निघालो. थोडंसं जंगल लागलं, तर इथे लागलेले आहे आम्हाला वानर सेना. नर्मदे हर. मगाशी निघल्यानंतर पुढे 3-4 किलोमीटर आल्यानंतर हा टोल नाका लागलेला आहे. पूर्ण हायवे रोड आहे. समोरही एक टोल नाका आहे आणि अजून 2-3 किलोमीटर पुढे गेलं की डाव्या हाताला एक रस्ता जातो. मग ते डाव्या हाताला रस्त्याने जाऊन परत मैयाचा किनारा लागणार आहे. मग आमचा आश्रम येणार आहे बांद्राभान. जाऊयात. हे असा हायवे म्हटला ना की दिवसभर कंटाळ येतो, चालूच वाटत नाही. सगळी धूळ उडती, चिडचिड होती, सगळा क्राऊड असतं रस्त्यावरती. तर चला जाऊयात. आता 2:30-3 वाजलेत, अजून 7-8 किलोमीटर जायचं आहे. हायवे सोडून आम्ही आता हा जो हायवे होता रस्ता पुढे कंटिन्यू जाणार आहे. तर नर्मदा मैया आहेत, तर इथे लिहिलेलं आहे मा नर्मदा पैदल परिक्रमा मार्ग. तर आम्ही डाव्या हाताने निघणार आहोत. परत पुढे गेलं की एक डावा मार्ग लागेल, तिथून या साईडला जायचं आहे. आता 6 किलोमीटर आहे. आता 3 वाजलेले आहेत, तर चला निघूयात. तर आम्ही या रस्त्याने थोडंसं पुढे आलो. एक ब्रिज लागलेला आहे इथे आणि ब्रिजच्या नंतर डाव्या हाताला आम्हाला आतमध्ये वळायचं आहे. बाकीचे परिक्रमावासी गेलेले आहेत, तर तिथे लिहिलेलं आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग. तर आम्ही जातोय समोर. नर्मदे हर. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम.
नर्मदे हार. बांद्रा भानला जात असताना इथे आहे बाबा काले रामनगर यांची ते चाय प्रसादीसाठी बाबाजींनी हाक मारली, तर आम्ही जाणार आहोत आता चाय प्रसादी घेण्यासाठी. नर्मदे हर. मी आता बांद्रा भान गावामध्ये आलेलो आहोत. तर समोर बघितलं तर तिकडे आहेत नर्मदा मैया. दर्शन झालेलं आहे आपलं, सकाळी झालं होतं त्याच्यानंतर आता झालेलं आहे. तर हे आहे बांद्रा भान गाव आणि पुढे इथे आश्रम आहे टर्निंगवरती. इकडे आहेत नर्मदा मैया. नर्मदे हर. तर सायंकाळच्या आता 5:15 झालेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत आश्रमाजवळ. खूप वेळ झाला आज आम्हाला येण्यासाठी, कारण निघतानाच आम्हाला खूप लेट झालेला आहे. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत आता कमलापती आश्रम, बांद्रा भान आश्रम, बुधनी. असं बुधनीपासून एक 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती आहे. तर चला आपण आतमध्ये जाणार आहोत आता. इकडे कदाचित काहीतरी काम चालू आहे आणि इकडे डोंगर आहे समोर असा. इकडे काम चालू आहे आश्रमाचं. आम्ही आश्रमात आल्यानंतर फ्रेश झालो, त्यानंतर आरती घेतली आणि आता भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे. तर आम्ही आता चाललेलो आहोत भोजन प्रसादी करण्यासाठी. तर परिक्रमावासी निघालेले आहेत आता भोजन प्रसादी करण्यासाठी आपापले पात्र घेऊन.